नमस्कार, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर। तर तुम्ही फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर फार्मर आय डी कार्डसाठी नोंदणी केली असेल आणि जर तुम्हाला ते अप्रूव्ह झाले आहे की नाही हे पाहायचे असेल तर तुम्ही अगदी 1 मिनिटामध्ये पाहू शकता। जर तुम्ही शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केली असेल आणि तुम्हाला अप्रूव्ह झाले का नाही ते पाहायचे असेल तर हे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आय डी कार्डच्या वेबसाईटवरती यायचे आहे। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी mhragristack.government.in यावरती यायचे आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला इंटरप्रेस दिसून येईल। तर या ठिकाणी तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक करायचे आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंट टाकून तुम्ही बघू शकता आणि आधार कार्डवरतीही बघू शकता। तर या ठिकाणी एनरोलमेंट आय डी याच्यावरती आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी एनरोलमेंट आय डी हा टाकून घेऊन चेकवरती क्लिक करायचं आहे। चेकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जी नोंदणी केली होती याची या ठिकाणी डिटेल दिसून येईल। तर या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल आय डी, अप्रूव्हल स्टेटस, फार्मर नेम अशा प्रकारे पूर्ण ज्या दिवशी तुम्ही अप्रूव्हल झाले ती डेट या ठिकाणी दिसून येईल आणि ज्या दिवशी तुम्ही तुमची नोंदणी केली आहे अशा 2 डेट या ठिकाणी दिसून येतील। तर या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हल स्टेटस या ठिकाणी जर पेंडिंग दाखवत असेल तर तुमचंही लवकरच अप्रूव्हल होऊन जाईल। तर या ठिकाणी अप्रूव्हल दाखवत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी अप्रूव्हल रिजेक्शन डेटमध्ये फेब्रुवारी 25 या ठिकाणी या आय डी फार्मर आय डीची अप्रूव्हल मिळालेला आहे या ठिकाणी हे दिसून येत आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।